श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बघा। माणसाच्या जीवनाच्या वाटेवर चालत असताना प्रत्येकाला संकट आहेत आणि त्या संकटातून संकटमुक्त जीवन जगण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना, उपाय, तोडगे, सेवा नक्कीच करावी, जेणेकरून आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीने भरभराट होईल, त्याचबरोबर आपल्या मुलांचे, पतीची प्रगती होईल, आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती होईल। गुरुशिवाय मोक्ष प्राप्ती भेटत नाही। तर आपल्याला एक सेवा करायची आहे। दर गुरुवारी तुम्ही 21 गुरुवार ही जर सेवा केली तर तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल, आरोग्यदायी प्राप्त होईल, त्याचबरोबर संतती होत नसेल तर संततीसुद्धा होईल, त्याचबरोबर दीर्घायुष्यसुद्धा आपल्याला लागेल, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागेल। तर गुरुवारची वटवृक्ष स्वामी सेवा कशी करावी हेच आपण थोडक्यात बघणार आहोत। स्वामी समर्थांच्या अतिशय आवडतीचं वृक्ष म्हणजेच वटवृक्ष होय। स्वामींचे अनेक आपण फोटो पाहिले असतील, आपण त्या फोटोपैकी बरेचसे फोटो हे स्वामी वटवृक्षाखाली किंवा वृक्षाच्या जवळपास उभे किंवा बसलेले दिसतात आपल्याला। स्वामींच्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथील मठात सुद्धा वटवृक्ष मठ असे नाव आहे। तर आपल्याला याच वटवृक्षाची पूजा दर गुरुवारी करायची आहे। आपली नक्कीच मनातली इच्छा, मनोकामना पूर्ण होईल, आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त। 21 गुरुवार आपल्याला ही सेवा करायची आहे। तर गुरुवारी उपवास केला तरी चालेल, जर तुम्हाला शक्य होत नसेल उपवास करणं तर उपवास नाही केला तरी चालेल। फक्त या व्रतासाठी उपवास जर नाही केला तर आपल्याला मद्य, मांस, कांदा, लसूण खायचं नाही। भोजन आपल्याला एकदम सात्विक जेवण, अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे गुरुवारी। त्याचबरोबर आपल्याला स्वामींच्या मठामध्ये, जागृत मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर स्वामींच्या मठामध्ये केंद्रात वटवृक्ष नक्कीच असते। तर फक्त घरून जाताना आपल्याला एक देवतांब्या जो आहे तो स्वच्छ पाण्याने भरलेला आणि पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे। आता पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला वडाला हळदी कुंकू वाहण्यासाठी न्यायचं आहे, त्याचबरोबर एक पिवळं फूल न्यायचं आहे, तुपाचा दिवा आपल्याला न्यायचा आहे, अगरबत्ती, धूप, साखर किंवा खडीसाखर आपल्याला प्रसाद म्हणून न्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी ताट भरून न्यायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला वटवृक्ष झाडाची पूजा करायची आहे आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। 11 प्रदक्षिणा त्या वटवृक्षाला आपल्याला मारायच्या आहेत आणि जे जल आहे, जे आपण देवतांब्या भरून पाणी नेलेलं आहे ते आपल्याला वटवृक्षाला व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे। आता हे व्रत कोणीही घरात करू शकतो, हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। आता हे व्रत कशासाठी करायचं तर संतती प्राप्तीसाठी, संततीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्याला सौभाग्य प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला हे स्वामींची सेवा म्हणून हे व्रत करता येते। तर आपल्याला या व्रतामुळे, या आपल्या सेवेमुळे आपल्या आरोग्याचे प्रश्न सुटतील, ज्यांना मूल होत नाही त्यांना मुलं होतील, ज्यांना त्या काही जीवनातल्या अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी हे आपल्याला उपाय करायचे आहेत, म्हणजे ही सेवा करायची आहे। दर गुरुवारी आपल्याला 21 गुरुवार हे व्रत केल्याने आपले सर्व अडचणी दूर होतील, आपले जेवढे प्रश्न आहेत ते सुद्धा सुटण्यापर्यंत आपल्याला या स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतील, कारण ह्या सेवा स्वामींना खूप प्रिय आहेत। आणि वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर तिथे आपल्याला थोडा वेळ बसून श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। असं केल्याने सर्व आपल्या मनातल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतील, अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील, स्वामी महाराज आपल्याला नक्कीच योग्यतम मार्ग दाखवतील। त्यामुळे आपल्याला हे सेवा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे 21 गुरुवार झाल्यानंतर छोटंसं उद्यापन करायचे आहे, जेणेकरून आपली समस्या सुटल्यावर स्वामीजवळ नारळ व अक्षदा घेऊन आपल्याला मठामध्ये जायचं आहे, तिथे ठेवायचं आहे आणि स्वामींचे आभार मानायचे आहेत व मनोभावे नमस्कार करून व्रताची सांगता करत असल्याचं स्वामींना सांगायचं आहे। खूप छोटी आणि फलदायी अशी ही सेवा आहे, जी की स्वामींना खूप प्रिय आहे। स्वामींचं नामस्मरण करून केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि स्वामींना प्रिय असणारं वृक्ष म्हणजेच वटवृक्ष जे आहे त्याची आपल्याला 21 गुरुवार सेवा करायची आहे आणि मनातल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे। तर या प्रकारे छोटा व्हिडिओ होता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।